गाईस आम्ही पोचले हरिहरमध्ये. गाडी पार्क केली. हो इथं पार्किंगच आहे, कॅन पार्क आहे. आलोय आता दुकान आहे, पुढेच आहे मंदिर. आधी पण आलोय मी, त्यामुळे जरा जागा फॅमिलियर वाटते मला. पण आधी खूप आधी आलं होतं, 10 वर्ष झाले या मंदिराला व्हिजिट केलं तर लास्ट टाईम. तरी आज तर काहीच गर्दी नाही. मेन पीक टाईमला ना खूप गर्दी असते, संडे आणि सॅटर्डेला. आत्ता मंडे आहे त्यामुळे काही गर्दी नाही. हे बघा गर्दी आहे, ठीक आहे पण एवढी मॅनेजेबल, जास्त नाही. गाईज आपण एक बास्केट घेऊया त्यासाठी. किती आहे? 50 वाले. ओके चाल ठीक आहे. आणि मंदिर पण आलं, हे बघा मंदिर मस्त मंदिर आहे. जाऊया चला आता आपण जाऊया आपण. काढले का फोटो? ओ भाई काय खतरनाक व्हिडिओ आला. चला दर्शन करूया. चला दर्शन करूया गाईस. नाईस गर्दी बघा. मागं पण आमच्या थांबले. लेट्स वेट. आमचे परे बघा गाईस, परे हाईट वाढवण्यासाठी वरती चढले. तरी एवढी नाही वाढली, ठीकठाक आहे. बघा कृष्णा, त्याला हातात पकडायला दिलंय मी, माझा हात दुखत होतो. बिगडलं शोभतंय. ओके ऑलमोस्ट पोचतोय गाईज. आता आम्ही वरती चाललोय डोंगरावर. इकडून व्ह्यू भारी आहे, फोटो पण भारी निघते. सो चला जाऊया. हे बघा गर्दी बघा, लाईन किती मोठी आहे. फॉर्च्युनेटली आमच्या वेळेस एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं जरा लवकर झालं. पण अर्धा पाऊण तास तरी गेला आमचा इथे. सो चला जाऊयात वरती. याला म्हटलं प्रमोशन करतो तुझं इथं, तुला 100-200 भेटतील फॉलोअर आरामात. त्यात काय घराच्या चौकात वाजायचा माणूस चालत त्याला पकडून फोन मारायचा. बीच बघा तिकडे वरून, बीचचा पण खूप भारी व्ह्यू आहे. असं दोन या बाजूने असं व्हॅली टाईप क्रिएट झालं आहे, तिकडून व्ह्यू भारी भेटतो. नाईस व्ह्यू बघा, क्लास व्ह्यू आहे. क्लास जाऊ नको खाली, मस्त आहे, खूप भारी. कॅमेरा बिलकुल जस्टिफाय नाही करत हा व्ह्यू काहीच. खूप भारी आहे. हो का, परत ॲक्टिंग करायला लागला माझी. कॅमेरा फोकस नाही करत आहे, सिरियसली कॅमेरा जस्टिस नाही करत इथे. एवढी भारी डोळ्यांना विजन आहे ना. ते समुद्र चमकतंय, लाईक ऊन पडतं जेव्हा, लाईक गोल्डन वेव्ह. किती सुंदर आहे गाईज. आम्ही एक्सप्लोर करतोय तो वरती. पोचायचं घरी 6ला. अनएक्सपेक्टेड कधीही चांगलं. हो का, जरा जास्तच हे क्रॅम्प्ट आहे. अरे तू पडल्यावर काय समज, गाडी कमीच उचलणार आम्ही आधी. गाईज पोचलो. जास्त म्हणा आधी. गाईज व्ह्यू बघा, काय कोकण आहे, सर्वच कोकण आहे. हे झाड बघा किती युनिक आहे. एक टेक्स्चर बघा या, आणि सोबत राहा. या झाडाचं टेक्स्चर बघा गाईज, खतरनाक आहे. तिकडे व्ह्यू खतरनाक. हा व्ह्यू ना गाईज 270 डिग्री ओशन भेटतं आम्हाला बघा. 270. नाहीतर दरवेळेस आपण बीचवर गेल्यावर कसं असतं 180 दिसतं आपल्याला, पण ते 270 आहे. 270 तुम्हाला दाखवतो थांबा. अरे इकडे बघा, व्हिडिओ आहे. यो गाईज, कसलं भारी आहे. यो रिस्क पण दाखव त्यांना तेवढे. गाईज खाली जाऊयात आपण. मला नीट असेल बघा मागचं किती विशाल आहे ते. मागचं मोठे मोठे डोंगर, आणि आता खालचं इथं ओशन दाखवतो ना काही. हे बघितलं नाही कसं झालं, करोड झाले सगळे दगड आहे, करोजन. आणि बघा हे खालून असं, आणि तिकडे बघा तिकडे वरती चढलेत, चढून पण फोटो काढू शकतो आपण. हे बघा पाणी इथपर्यंत येतं असं.
असं आहे. हे गॅप आहे ना, ही गॅप दिसते का, ही पाण्यामुळेच बनली आहे असे. फोटोग्राफी चालली आहे यांची. हरेश्वर झालं आता आमचं बघून. सो आता आम्ही निघतो इथून. मागचा व्ह्यू बघा. आता आम्ही इथून सरळ आता जेवायला जाणार आणि मग जेवण करताना आम्ही डिसाईड करणार की एक्झॅक्टली कुठं जायचं आहे. आरावरीला जायचं आहे का घरी जायचं. सो टाईमवर डिपेंड करतं ते. तर मग चला जाऊयात आता जेवायला. आमच्याबरोबरच्या दोन्ही टाटाच्या गाड्या गेल्यात बघा. इथं हॅरियर आणि नेक्सॉन दोन्ही पण नाही आहेत. आता गाडी काढूया. गाईज आम्ही आता इथं बॉटल घ्यायला थांबलोय. सांगतोच होतो बॉटल घ्या एक्स्ट्रा, ऐकायचं नाही. आता बॉटलसाठी आम्ही थांबलो इथे आणि 6:30 वाजलेत आणि पुण्याला जायला अजून 2-3 तास लागतील. तामिनी घाट पूर्ण राहिला आहे. ड्रायव्हिंग स्विच करणार आहे. साखरे घेत होतो आत्तापर्यंत हरेश्वरपासून इथे. तर आणि इथून आम्ही आता चोपडे घेणार आहे. चोपडे रेडी आहेस का? 100 निघायला. नाही काय मजा करत होतो. चोपडे खूप सेफ ड्राईव्ह करतो. 60च्या वरती तर जातच नाही चोपडे, त्यामुळं चिंता नाही काय. साखरे गाडी लावतोय. डन गाईस. तर आता आम्ही चाललोय रावेतला आणि चोपडे बॅग विसरला आहे, त्यामुळे तो बॅग आणायला चालला आणि आम्ही दोघं आता पुढे चाललोय. जाऊयात आपण. आणि मी अपाची घेतोय RTR 160. सो चला जाऊयात आपण. हॅलो गाईस. तर मी आता चोपडेच्याच घरी थांबणार आहे आज, कारण की उशीर झाला निघायला. आम्ही इथं 6 वाजता पोचलो आम्ही इथे. सो आता लवकरात लवकर झोपणार आहे आणि उद्या सकाळी निघणार. तर चला झोपूयात. आता सकाळचे 6 वाजलेत. हे बघा खूप अंधार आहे. तर इथं सोसायटीत जाणवत नाही एवढं. बाहेर गेलं तुम्हाला दाखवतो. आणि आपली इथं आहे. मी शटडाऊन केली ती कारण की बॅटरी खूप उतरली असते जर शटडाऊन नसती केली तर. हे बघा बॅटरी 15 किलोमीटर राहिली आहे आणि माझा घराचा डिस्टन्स दाखवतोय तो. हो का, 23 किलोमीटर लांब माझं घर आहे आणि फक्त 15 किलोमीटरची रेंज राहिली आहे गाडीत. सो आपल्याला फास्ट चार्जर मस्टच आहे, त्यामुळे आता मी फास्ट चार्जरपेक्षा चाललो आहे. सो चला जाऊया. गाईस फास्ट चार्जरपाशी आलो आहे मी. हे बघा हा फास्ट चार्जर आहे. आपलं CCD पाशी आहे. CCDच त्याला पॉवर सप्लाय करतो आणि आपण आता चार्ज करूया आपली एथर. होपफुली चार्ज व्हायला पाहिजे. होईल पण चार्ज, कारण की चार्जर चालूच आहे का. बघा ही आपलं फास्ट चार्जरचं सपोर्ट आहे. इथं चार्जिंग लावायचं असते. हो का, चार्जिंग 2 चार्ज टर्न ऑफ द की सांगता येते. आता आपण इथं 15-20 मिनटं थांबायचं आहे. बरं झालं चालू झालं, टेन्शन गेलं माझं. हो का, चार्जिंग होतं आहे. चार्जिंग फास्ट चार्जर आहे. इथं इंडिकेट पण करतं आहे. बघा किती उजेडलं आहे. दिसत असेल तुम्हाला, एकदम असा प्रकाश झाला आहे. बऱ्यापैकी उजेडलं आहे आता. आणि किती वाजलेत? 7 वाजायला 10 मिनटं कमी आहेत आणि आता मी निघणार आहे इथून. चार्जिंग दाखवतो तुम्हाला किती झाली आहे. हे बघा 66% झाले आणि 652 झालेत. 652 AM झालेत.
आणि आता मी निघणार आहे इथून, आता घरी पाहायचं. सो लेट्स गो. हॅलो गाईज, तर तुम्ही बघू शकता मी सही सलामत घरी आलो आहे. त्यामुळं ट्रिप खूप खूप भारी झाली आणि खूप मजा आली आम्हाला ट्रिपला. सो आपण आता इथंच थांबूया. बाय, सी या.